तुमची प्रॅक्टिकल एक्झाम सुरू झाली आहे आणि वायवाची भीती वाटतेय की एक्झामिनर काय विचारतील. काही काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण एम्बेडेड सिस्टीम मधले वायवासाठीचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. मला 6 वर्षापेक्षा जास्त टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि मी स्वतः अनेक विद्यार्थ्यांच्या ओरल घेतलेत. त्यामुळे एक्झामिनरला तुमच्याकडून नक्की काय अपेक्षित असतं हे मला चांगलं माहिती आहे. चला विषयाला सुरुवात करूया. मी आजच्या प्रश्नांना 2 लेव्हल्समध्ये विभागले, लेव्हल 0 आणि लेव्हल 1. सर्वात आधी लेव्हल 0. हे असे प्रश्न आहेत जे तुम्हाला माहीत असायलाच हवेत. हे शक्यतोवर फुल फॉर्म्स आहेत. प्रश्न पहिला, AVR चे पूर्ण नाव काय? AVR म्हणजे ॲडव्हान्स व्हर्च्युअल रिस्क. ही एक मायक्रो कंट्रोलरची फॅमिली आहे जी ॲटमेल कंपनीने बनवली. आता मायक्रोचिप हँडल करते. तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये ॲटमेगा 328P हा एक AVR मायक्रो कंट्रोलर आहे. पुढचा प्रश्न, PIC म्हणजे काय? PIC म्हणजे पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. ही सुद्धा मायक्रोचिप कंपनीची एक खूप लोकप्रिय मायक्रो कंट्रोलर सिरीज आहे. नंतर येतो प्रश्न, IDE म्हणजे काय? IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे एक असे सॉफ्टवेअर असतं जिथं आपण प्रोग्राम लिहितो, तो कंपाईल करतो आणि मायक्रो कंट्रोलरवर अपलोड करतो. ऑर्डिनो IDE किंवा मायक्रोचिप स्टुडिओ ही याची काही एक्झाम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, VCC आणि ग्राउंड पिन्सचा उपयोग काय? VCC ही पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय पिन आहे जी मायक्रो कंट्रोलरला चालण्यासाठी लागणारी पॉवर म्हणजेच +5 व्होल्ट देते. ग्राउंड ही ग्राउंड पिन आहे, 0 व्होल्ट असते, जी सर्किट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते. पुढचा प्रश्न, ऑर्डिनो प्रोग्राम मधील 2 मुख्य फंक्शन्स कोणते? ते 2 फंक्शन्स आहेत व्हॉइड सेटअप आणि व्हॉइड लूप. व्हॉइड सेटअप प्रोग्राम सुरू झाल्यावर फक्त एकदा चालतो आणि लूप मात्र सतत पुन्हा पुन्हा चालत राहतो. पुढचा प्रश्न, तापमान मोजण्यासाठी तुम्ही कोणते सेन्सर वापरले? LM35 हा टेम्परेचर सेन्सर वापरलाय प्रॅक्टिकलमध्ये. हा एक ॲनालॉग सेन्सर आहे जो तापमानानुसार आउटपुट व्होल्टेज देतो. पाहिलं, हे सोपं होतं ना? आता तुमचा पाया पक्का झाला आहे. चला थोडं लेव्हल 1 कडे वळूया, जिथे एक्झामिनर का आणि कसे या प्रकारचे प्रश्न विचारून तुमचा कन्सेप्ट चेक करतात. पुढचा प्रश्न, सेटअप आणि लूप या फंक्शन मध्ये नेमका काय फरक आहे? फरक सोपा आहे. सेटअप फंक्शन ऑर्डिनो चालू झाल्यानंतर फक्त एकदाच रन होतं. याचा उपयोग आपण पिन्सला इनपुट किंवा आउटपुट म्हणून सेट करण्यासाठी करतो किंवा सिरियल कम्युनिकेशन सुरू करण्यासाठी करतो. लूप फंक्शन मात्र सेटअप संपल्यानंतर सतत कंटिन्युअसली चालत राहतो आणि यात आपला मेन प्रोग्राम असतो. म्हणजे तो प्रोग्राम कंटिन्युअसली रन होत राहतो आणि आपल्याला डोळ्यांनी व्यवस्थित दिसतो. पुढचा प्रश्न, पिन मोड फंक्शनचा उपयोग काय? पिन मोड हे एक कमांड आहे जे सेटअप मध्ये वापरलं जातं. हे ऑर्डिनोच्या डिजिटल पिनला इनपुट म्हणून सेट करतं. उदाहरणार्थ स्विचचे रीडिंग घेण्यासाठी किंवा आउटपुट म्हणूनही सेट करतं. उदाहरणार्थ LED लावण्यासाठी. पुढचा प्रश्न येतो, बॉड रेट म्हणजे काय? बॉड रेट म्हणजे सिरियल कम्युनिकेशनचा स्पीड असतो जो बीट्स पर सेकंड म्हणजेच BPS मध्ये मोजला जातो. जेव्हा ऑर्डिनो आणि कम्प्युटर एकमेकांशी कम्युनिकेट करतात तेव्हा दोघांचा हा स्पीड सारखाच असावा लागतो, नाहीतर त्यांना एकमेकांचे डेटा समजणार नाही. पुढचा प्रश्न असतो, I2C LCD वापरण्याचा मुख्य फायदा काय? सर्वात मोठा फायदा म्हणजे पिन्सची बचत. साध्या LEDला 6 ते 7 पिन्स लागतात, पण I2C LCD फक्त 2च पिन्स SDA आणि SCL वर चालते. यामुळे ऑर्डिनोच्या बाकी पिन्स आपण इतर सेन्सर्ससाठी किंवा मोटरसाठी वापरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, ॲनालॉग रीड फंक्शन कसं काम करतं? हे फंक्शन ॲनालॉग पिनवरचा व्होल्टेज 0 to 5 व्होल्ट हे रीड करतं. ऑर्डिनोमध्ये एक 10 बिट ADC म्हणजेच ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर असतो जो या व्होल्टेजला 0 ते
1023च्या दरम्यान एका डिजिटल व्हॅल्यूमध्ये रूपांतर करतो, म्हणजे कन्व्हर्ट करतो, जेणेकरून आपला प्रोग्राम ते वापरू शकेल. पुढचा प्रश्न येतो, AVR मायक्रो कंट्रोलर मध्ये DDR रेजिस्टरचं काय काम आहे? DDR म्हणजे डेटा डायरेक्शन रेजिस्टर. याचे काम ऑर्डिनो मधील पिन मोड सारखेच आहे. हे रेजिस्टर ठरवतं की एका पोर्टच्या, उदाहरणार्थ पोर्ट B च्या 8 पिन्स पैकी कोणती पिन इनपुट असेल आणि कोणती आउटपुट असेल. पुढचा प्रश्न आहे, LM35 हा अॅनालॉग सेन्सर आहे की डिजिटल आणि का? आपण आधी पण बघितलं, LM35 हा अॅनालॉग सेन्सर आहे, कारण तो तापमानानुसार एक सलग बदलणारा व्होल्टेज म्हणजेच कंटिन्युअस व्होल्टेज देतो. फॉर एक्झाम्पल 25 डिग्री सेल्सिअस साठी 0.25 व्होल्ट. तो डिजिटल सेन्सर सारखा फक्त 0 किंवा 1 असा डेटा देत नाही. पुढचा प्रश्न घेऊया, डिजिटल रीड आणि डिजिटल राईट यामध्ये काय फरक आहे? डिजिटल रीड हे इनपुट पिनचं स्टेटस चेक करण्यासाठी वापरतात, जसं की स्विच दाबला आहे का, हाय किंवा लो. डिजिटल राईट हे आउटपुट पिनवर सिग्नल पाठवण्यासाठी वापरतात, जसे की LED चालू कर म्हणजे हाय कर किंवा LED बंद कर म्हणजे लो करंट. तर मित्रांनो, हे होते वायवासाठीचे काही सर्वात महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न आणि यांची उत्तरे नीट समजून घ्या. एक बोनस टिप देते, जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा कॉन्फिडेंटली द्या. जर उत्तर माहीत नसेल तर सरळ सॉरी सर, आय कांट रिकॉल इट राईट नाव असं म्हणा, पण चुकीचे उत्तर देऊ नका किंवा शांतही बसू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासाच्या व्हिडिओंसाठी लॉजिकलीला फॉलो करा. तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.